कुठेतरी समाजातलं जे आपण आजूबाजूला बघत असतो किंवा आपण अनुभवत असतो किंवा आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशा गोष्टींविषयी जर भाषा असेल तर त्या पुस्तकात जास्त आवडतात. आणि जेव्हा याची गोष्ट मला सांगितली तेव्हा खरं तर मला धक्काही बसला की असंही असतं की शिक्षकांनी काही गोष्टी द्यायच्या असतात सरकारकडे. काय असेल हे तुम्हाला फिल्ममध्ये कळलंच, पण तुम्हाला काहीतरी एक सबमिट करावं लागतं त्याचं किती खरं असतं किती खोटं असतं. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या मुलांबद्दलही फिल्म आहे, ज्या समाजाबद्दल, ज्या समाजाच्या एका महत्त्वाच्या घटकाबद्दलही फिल्म आहे, त्यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांनी कुठल्या कुठल्या परिस्थितीतून जात असतात, हे सगळ्या गोष्टीतून मला मांडता येणार होतं. संतोष सर देवाच्या पाठीशी उभंच होते आणि त्यांची पहिलीच फिल्म होती आणि त्यांनी जे काही स्वप्न पाहिलं होतं मला वाटतं की ते स्वप्न आज सध्या करत आहे. मला कल्पना आहे की थोडा उशीर झाला आहे फिल्म शूट करून, काही वर्ष घेतली आहे, पण तरीसुद्धा एखादं चांगलं काम, एखादी चांगली कलाकृती कधी ना कधी आज ना उद्या लोकांसमोर येते. हीच मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराची निर्मात्याची अपेक्षा असते आणि ते राहिली गोष्ट आहे. आज ती फिल्म रिलीज होती आहे, याचा फार आनंद आहे. आणि मला इकडे अंधेरीच्या चांगल्या थिएटरला येऊन बघायला मिळत आहे की आम्हाला मला वाटतं की काय सुख असेल एका कलाकारासाठी तर याचे सगळीकडे शोज व्हावेत. आणि शोजपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की ज्या ज्या सरकारी डिपार्टमेंट्सपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यांचं पाठबळ आणि त्यांचा पाठिंबा आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या आणि निर्माण त्यांच्या पाठीशी असं. शशांक, तू नेहमीच ना तुझ्या सोशल मीडिया पोस्टमधून सिस्टमबद्दल जी काही तुझी नाराजी असते ती व्यक्त